सगळ्या प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ना, घरातल्या, बाहेरच्या, तिच्या स्वतःच्या आणि घरातल्या सगळ्या लोकांच्या, ह्या जबाबदाऱ्या किंवा कामं लीलया पार पाडणारी, सर्व जबाबदाऱ्या किंवा सर्व कामं लीलया पार पाडणारी शक्ती म्हणजे स्त्री. अशा शब्दात तिचं लहानपणापासून कौतुक केलं जातं की तुझ्यामध्ये इनबिल्टच आहे असं म्हणून बायकांमधल्या मल्टीटास्किंगच्या टॅलेंटचं कौतुक केलं जातं. आणि ह्या कौतुकामुळे तिला लहानपणापासून असं बिंबवलं जातं और ती बिंबवून घेते आजूबाजूला बघून, कारण ती तिच्या ताई, मावशी, आजी हेच करताना पाहत आलेली असते की सगळं तिने करायचंय आणि तिला जमतं. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये तेच असतं की सगळं मी छान करणार आहे आणि सगळं मी एकटीच करणार आहे आणि परफेक्टली करणार आहे. हे सगळं कारण मला कौतुक हवं आहे, मला सगळीकडे अव्वलच यायचं आहे. जरी ते ह्युमनली पॉसिबल नसेल तर स्वतःच्या क्षमता सगळ्या ताणून लिटरली आजारी पडून मी ते करेन. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियंका. पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. नुकताच 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे होऊन गेला, तर त्या दिवसाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे. यावर्षीच्या वुमन्स डेची थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन. प्रत्येक स्त्रीचा सन्मान, तिचं कर्तृत्व व तिच्या अस्तित्वासाठीचा हा खास दिवस. आजची स्त्री ही खूप करिअर ओरिएंटेड आहे, त्यामुळे साहजिकच तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडलेल्या आपल्याला दिसतात. मग ते ऑफिसमधलं काम असू दे, घरचं व्यवस्थापन असू दे, आर्थिक नियोजन असू दे, नवीन झालेलं आईपण, मुलांचे संगोपन, मुलांचा अभ्यास, त्यांच्या शाळा, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, थोरा मोठ्यांची काळजी, त्यांचं आजारपण, घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य, या अशा अनेक जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागतात. शिवाय त्यामधील एखादी जरी जबाबदारी जर नीट पार नाही पडली तर तिची घुसमट होते, त्यातून गिल्ट तयार होतं आणि शेवटी त्याचा परिणाम स्ट्रेसमध्ये होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिला स्वतःला वेळ द्यायला जमत नाही आणि शेवटी परिणाम तिच्या हेल्थवर होतो. आणि म्हणूनच त्या तीवरचा ताण कमी करण्यासाठी, तिला मोकळेपणाने जगण्यासाठी आज आपल्या चॅनलवर एक सायकोथेरपिस्ट आणि एक होमिओपॅथी डॉक्टर आले. मी त्यांचं स्वागत करते, डॉक्टर योजना चिरा. वेलकम मॅम. थँक्यू, मला कार्यक्रमात पुन्हा एकदा इन्व्हाइट करून बोलायला सांगितलं. डॉक्टर योजना चिरा या गेल्या 23 वर्षांपासून होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करतात आणि REBT मध्ये त्या सायकोथेरपिस्ट आहेत. REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. ही एक सायकोथेरपी आहे आणि या विषयावरचे त्यांचे अनेक लेख प्रसिद्धही आहेत. तर आज आपण याबद्दलच बोलणार आहोत. तर आजच्या या वुमन्स डेचं, वुमन्स मंथचं औचित्य साधून मी हा प्रश्न तुम्हाला विचारते की वुमन्स डे साजरा करण्याबद्दल तुमचं काय मत आहे? अच्छा, वुमन्स डे साजरा नक्कीच केला पाहिजे. नक्की केला का पाहिजे तर जसा काळ बदलतोय, जसं ग्रोथ, डेव्हलपमेंट झपाट्याने वाढतीये, तसंच त्या बदललेल्या काळाशी पावलावर पावलं टाकून स्त्री सुद्धा बदलती आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये आज ती चांगलं उल्लेखनीय काम करते. तर असं म्हणायला हरकत नाही की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी प्राणी, यापासून पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आजाद हूं मैं दुनिया की चमन में, इथपर्यंत हा जो स्त्रीचा प्रवास झालाय तर हा सेलिब्रेट नक्कीच करायला पाहिजे. आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्या हिरकणींना किंवा आपल्या सगळ्या सावित्रीच्या लेखी मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा महिला दिनानिमित्त. जसं काळ बदलतोय, मी म्हटलं तसं स्त्रियांचं आयुष्य ही सगळ्या पातळ्यांवर बदललं आणि रादर स्त्रियांना जास्त संघर्ष आहे सध्या. का? कारण त्यांना घराचं नियोजन, स्वतःचं वैयक्तिक तिचं नियोजन आणि सामाजिक आणि बाकी व्यवसायाच्या ठिकाणचं, नोकरीच्या ठिकाणच्या वेगवेगळी आव्हानं असतात. तर ही सगळीच्या सगळी आव्हानं और ही सगळीच्या सगळी मल्टीटास्किंग करता करता ती बऱ्यापैकी दमते, बऱ्यापैकी थकते आणि मग
तिलाही त्याची जाणीव नसते आणि मग कधीतरी काहीतरी शारीरिक विकार जडतात किंवा शारीरिक आजार त्रास द्यायला लागतात. अगोदर त्याकडे दुर्लक्ष होतं, मग अगदी BP डायबिटीसकडे जायला लागतं, मग कुठेतरी झोप हलते, मग कुठेतरी एन्झायटी. मग अशा वेळेला माझ्याकडे किंवा डॉक्टरांकडे जेव्हा जातात त्यावेळेला त्यांना कळतं की त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला एक आजार झाला आहे. आणि आज आपण त्याच आजाराबद्दल बोलतोय की अशा सगळ्या ह्या ज्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या एकाच वेळी निभावणाऱ्या स्त्रिया आहेत, जसं की घर, कुटुंब आणि नोकरी, वर्किंग ठिकाणचं, या सगळ्या जबाबदाऱ्या एकाच वेळेला निभावणाऱ्या स्त्रियांमध्ये एक प्रकारचा आजार दिसतो आणि त्या आजाराला म्हणतात सुपर वुमन सिंड्रोम. नावातच सगळं आहे, बट त्या सिंड्रोम बद्दल मला आज काहीतरी इथे या प्लॅटफॉर्मवर माहिती द्यायची आहे. पुढे मी तुला सांगते. सो जसं तुम्ही आता सांगितलं की सुपर वुमन सिंड्रोम ही आजकाल खूप स्त्रियांमध्ये दिसणारा आजार आहे हा. सो पण त्याच्या मागे मला असं कळत नाही की नक्की त्यांना सगळ्याच गोष्टी का करायच्या असतात. आता सुपर वुमन सिंड्रोम हा फक्त सगळ्या जबाबदाऱ्या एकाच वेळी निभावणाऱ्या स्त्रीला नाही, तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या अचूक किंवा परफेक्टली मी परिपूर्णच करू शकतो, करायला पाहिजे असा वेडा अट्टाहास असतो ह्या सगळ्या स्त्रियांचा. बघ आता कुठलीही एक स्त्री घे, तिला काय काय साधारण जबाबदाऱ्या असतात जी वर्किंग पण आहे बघा. तिला तिचं वैयक्तिक शारीरिक मानसिक आरोग्य, तिची मुलं, त्यांची शिक्षण, त्यांची आजारपण, घरातला नवरा किंवा ज्येष्ठ मंडळी जी आहेत त्यांची आजारपण, त्यांचं स्वास्थ्य, त्यांच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, थोडक्यात रोजचं खाणं पिणं, त्याचं खूप सारं मल्टीटास्किंग आहे त्याच्यामध्ये, पण खूप सारं नियोजन आहे जे अगदी हेल्दी, व्यवस्थित, आरोग्यदायी खाणं, अन्न सगळ्यांना मिळणं ही जबाबदारी स्त्रीची असते घरातल्या. ती जबाबदारी तिची आहे. त्यानंतर मी म्हटलं तसं ज्येष्ठांचे आजारपण आहे, पुन्हा नातेवाईक येणारे जाणारे त्यांचं आदरातिथ्य आहे, घरातले सणवार आहेत, सामाजिक म्हणतोय तेव्हा लग्न कार्य लोकांचे असतात, तिथेही काही जबाबदाऱ्या आहेत. हे कमी होतं म्हणून आजूबाजूला वाढलेली स्पर्धा करून आहे अक्षरशः अशी स्पर्धा गिळंकृत करेल इतका स्पर्धेचं प्रमाण प्रचंड. जरासं तुम्ही कामात इकडे तिकडे झालं तरी तुमची नोकरी धोक्यात यायची शक्यता असते, अशी परिस्थिती. कॉम्पिटिशन जेव्हा आपण म्हणतो ना त्या शब्दातच सगळं आलं की तो किती किती भयंकर कॉम्पिटिशन आहे सध्याच्या आयुष्यामध्ये, ही कॉम्पिटिशन. आणि त्यात प्रियंका आता नव्याने ऍड झालेला पाहुणा म्हणजे सोशल मीडिया. तर ह्या सगळ्या पातळ्यांवरच्या जबाबदाऱ्या अशा स्त्रिया, वर्किंग वुमन जी आहे, तिला तिच्या नोकरीच्या ठिकाणच्या ही सगळ्या जबाबदाऱ्या, या सगळ्या मी जसं म्हटलं, घरातले सगळे लहानगे, ज्येष्ठ मंडळी, नवरा, तिचं स्वतःचं स्वास्थ्य, नातलं, सामाजिक कार्य सगळी, त्यानंतरची कठोर कॉम्पिटिशन मी जी म्हटलं वर्किंग प्लेसवरची पण आणि घरातली पण, आणि नव्याने ऍड झालेला पाहुणा म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीच्याच खांद्यावर आहेत. आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या मला परिपूर्ण पद्धतीने परफेक्टलीच पार पाडायच्या, अचूक चोख पार पाडायच्या आणि एकटीनेच. असं नाही की दुसऱ्यांनी, मला एकटीनेच पार पाडायच्यात आणि त्या परफेक्ट झाल्या पाहिजे, सगळ्यांचं कौतुक मिळालं पाहिजे. अशा सगळ्या पाहिजेत जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि त्या माझ्या एकटीच्याच खांद्यावर आहेत. असा अमानवीय हट्ट, अमानवीय शब्द म्हणजे ह्युमनली पॉसिबल नाही, तर तो अमानवीय हट्ट असतो तिचा किंवा अपेक्षा असते. आणि हे सोपं नाहीये की सुरुवातीला कुरबुर काय ऐकायला येते की डोकं दुखतंय वरचेवर, अशक्तपणा जाणवतोय, कंटाळा येतोय, इथपासून तर ते मायग्रेन, BP, हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD आणि सगळ्याच प्रकारचे लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत ना, डायजेस्टिव्ह इश्यूज, IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम, हे सगळे सिम्पटम्स शारीरिक आणि मानसिक, मग पाल्पिटेशन, एन्झायटी, स्लीप इश्यूज आणि डिप्रेशन, हळूहळू असं वाढत जातं डिप्रेशन पर्यंत. आणि जेव्हा ना मानसिक विकारांमध्ये किंवा मानसिक लक्षणांमध्ये डिप्रेशन पर्यंत जाईपर्यंत ही जागे होत नाही आणि मग आपल्याला सायकॅट्रिस्टकडे कुठेतरी जायला लागतं किंवा मग तज्ञ डॉक्टरांकडे BP डायबिटीस किंवा अशा काही आजारांसाठी. आणि तेव्हा हिस्ट्री घेतली जाते, त्यात कळतं की ही कुठेतरी सुपर वुमन सिंड्रोमची शिकार झालेली आहे. खरंच तो इतका सिरियस म्हणजे त्या लेवल पर्यंत जाईपर्यंत आपल्याला कळतच नाही की आपण या सिंड्रोमच्या आहारी गेलो. आणि बघ, हे
सुरू कुठून होतं, अगदी बालपणापासून सुरू होतं. ते कसं सांगते मी. सगळ्या प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ना, घरातल्या, बाहेरच्या, तिच्या स्वतःच्या आणि घरातल्या सगळ्या लोकांच्या, ह्या जबाबदाऱ्या किंवा कामं लीलया पार पाडणारी, सर्व जबाबदाऱ्या किंवा सर्व कामं लीलया पार पाडणारी शक्ती म्हणजे स्त्री. अशा शब्दात तिचं लहानपणापासून कौतुक केलं जाते की तुझ्यामध्ये इनबिल्टच आहे ती शक्ती म्हणजे स्त्री. असं म्हणून बायकांमधल्या मल्टी टॅलेंटचं किंवा मल्टीटास्किंगच्या टॅलेंटचं कौतुक केलं जातं. आणि ह्या कौतुकामुळे तिला लहानपणापासून असं बिंबवलं जातं और ती बिंबवून घेते आजूबाजूला बघून, कारण ती तिच्या ताई, मावशी, आजी हेच करताना पाहत आलेली असते की सगळं तिने करायचंय आणि तिला जमतं. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये तेच असतं की सगळं मी छान करणार आहे आणि सगळं मी एकटीच करणार आहे आणि परफेक्टली करणार आहे. हे सगळं कारण मला कौतुक हवं आहे, मला सगळीकडे अव्वलच यायचं आहे. जरी ते ह्युमनली पॉसिबल नसेल तर स्वतःच्या क्षमता सगळ्या ताणून लिटरली आजारी पडून मी ते करेल. हे लक्षात घ्या की एखादा महिना 2 महिने ताणून, शक्ती ताणून काम नाही करायचं, हे वर्षानुवर्ष करती येते. सो हे इनह्युमन आहे, जसं मी म्हटलं अमानवी आहे. तर काय होतं की ती हे करता करता थकते, कंटाळते आणि बऱ्यापैकी जेव्हा की शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसायला लागतात तरी सुद्धा तिचं त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. आणि तिचं दुर्लक्ष होतं असं नाही तर घरातल्यांनी सुद्धा तिला इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांचंही तिच्याकडे साफ दुर्लक्ष झालेलं असतं. मात्र मानसोपचार क्षेत्रातले जी तज्ज्ञ लोक आहेत यांचे याच्याकडे दुर्लक्ष नाही झालेलं. आणि नुकतंच हे या स्त्रियांमधल्या ह्या टिपिकल सुपरवुमन सिंड्रोम यांच्यामधल्या ह्या लक्षणांना वारंवार आपल्या क्लिनिकमध्ये बघतात सगळे डॉक्टर्स किंवा तज्ज्ञ लोक. तर यांचं इकडे दुर्लक्ष नाही झालेलं. यांनी एवढ्यातच नुकतंच सौराष्ट्र युनिव्हर्सिटीने राजकोटमध्ये, आपल्याच भारतात झालेलं आहे, राजकोटमध्ये 720 अशा महिला घेतल्या की ज्या वर्किंग वुमन पण आहेत आणि घरही सांभाळतात. अशा 720 वुमन्सवर बऱ्याच काळासाठी सर्वे केला गेला आणि शॉकिंग रिझल्ट असे आलेले आहेत की त्यातल्या 72% स्त्रियांमध्ये सुपर वुमन सिंड्रोमचे जवळजवळ सगळे सिम्पटम्स सापडले. सो हा थोडा धडका नाही तर इतका गंभीर आजार आहे. कारण आपल्याला काय वाटतं, ठीक आहे ना, 100मधल्या 1-2 बायकांना होत असेल, 100मधल्या 72 बायकांना होत असेल, तर तुम्ही आम्ही आपणही कधी बळी पडतोय का ह्याचं नक्की बघावं. तर आता सुपर वुमन सिंड्रोम बद्दल तर कळलं आम्हाला की कशामुळे होतो आणि त्याची गंभीरता केवढी आहे. तर हा सिंड्रोम डेव्हलप होण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर काही उपाय सुद्धा आहेत का? काय की बिलीव्ह सिस्टीममध्ये लहानपणापासून बिंबलेलं असणं की मी सगळ्या कामं करू शकते आणि सगळे मीच करू शकते आणि परफेक्टली करू शकते. 2 कामाचं न पेलणारं ओझं वर्षानुवर्ष वाहणं. 3 मला सगळ्या ठिकाणी पहिलंच यायचंय, अव्वल यायचंय. 4 मी कायम सर्वांना खुशच ठेवलं पाहिजे. 5 मी कायम सर्वांच्या अपेक्षा, सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या. माझं कायम सगळीकडे कौतुक झालं पाहिजे. स्वतःसाठी वेळ न देणं आणि सिरोटोनिन हार्मोनची कमतरता ही मेन कारणं आहेत. सो दुसरं आता पुढे बघूया की ह्याची लक्षणं काय असतात, म्हणजे अंदाज येईल प्रेक्षकांना की काय लक्षणं दिसली तर आपण काळजी घेतली. तर सगळ्यात पहिली छोटी छोटी कुरबुर कुठे दिसून येते, विनाकारणची होणारी चिडचिड, मूड स्विंग्स, विनाकारण येणारं रडू, म्हणजे छोट्या कारणासाठी पण रडायला येतं. त्याच्या पुढे जाऊन मेमरी लॉस, विसरभोळेपणा हे खूप मोठे सिम्पटम आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून महत्वाच्या मोठ्या गोष्टी विसरणं. बोलता बोलता ती थ्रेड विसरते बोलायचं. बोलताना कशाबद्दल बोलतोय त्यावर विसरते की मी कशासाठी इथे आले होते. फ्रीज जवळ जाणार आणि बघणार की नक्की काय आले होते मी, किंवा कामासाठी जिथे गेली काहीतरी महत्वाचं डॉक्युमेंटच विसरली. अशा गोष्टींपासून बोलतानाची थ्रेड विसरणं हे, आणि हे खूप स्वाभाविक आहे कारण ती कंटिन्यू ऑक्युपाईड आहे वर्षानुवर्ष. पुढचं सिम्पटम आहे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन हलणं. म्हणजे कुठल्याही कामातला फोकस, कामाच्या ठिकाणचा पण, नोकरीच्या ठिकाणचा आणि घरचं पण, फोकस करून काहीतरी करायचंय, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्याच्या पुढे लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो. आता हे मी सांगते ही लक्षणं जेव्हा खूप काळ स्वतःला खूप स्ट्रेन केलंय, ओव्हर स्ट्रेन केलंय, तेव्हा तुम्हाला हे सिम्पटम दिसणार आहे. आणि आता पुढचं वियर्ड सिम्पटम म्हणजे तिला आराम करायला वेळ असेल आणि रिलॅक्स व्हायला सांगितलं तर तिला साधं रिलॅक्स सुद्धा होता येत नाही.
झिकझिक 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 चालू असते काहीतरी कामांची, तिला रिलॅक्सच बसता येत नाही. आनंदी राहायचा चान्स दिला तर आनंद मिळत नाही. त्याच गोष्टी ज्या आनंदाने पूर्वी करायची तो आनंद मिळत नाही तिला, आता रिलॅक्स होता येत नाही, आनंद मिळवता येत नाही. या गोष्टींसाठी ती असमर्थ असते. पुढे जाऊन लॅक ऑफ इंटरेस्ट, ज्या गोष्टी ही भिंगरी लावल्यासारखी अशी ती कंटिन्यू तारेवरची कसरत करत असते नको नको म्हणतानाही, तिथलाच इंटरेस्ट तिचा कमी होतो. कामाच्या ठिकाणी जायला नको वाटतं, काही जबाबदाऱ्या घ्यायला नको वाटतात, मुलांचा साधा अभ्यास, मुलांचं महत्वाच्या गोष्टी सुद्धा आता तिला इंटरेस्ट नसतो. आणि घरातल्याही छोट्या मोठ्या फंक्शन पासून मोठ्या लग्न कार्यात सुद्धा ती इंटरेस्ट हरवलेली अशी आपल्याला दिसते. पुढे जाऊन मानसिक मध्ये बघतो आपण पाल्पिटेशन्स, झोप हलणं, झोप स्लीपलेसनेस हा येतोच येतो. आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे एन्झायटी, पॅनिक अटॅक आणि लास्टला डिप्रेशन. सो इतकी गंभीर लक्षणं आहेत. म्हणजे आता मला कळतंय की काय त्याचे गंभीर परिणाम पण दिसून येतात. म्हणजे इनिशियल लेवलला नाही कळत की ठीक आहे ना, वाटतं एखादीला की होईल असं होईल, पण जसं जसं आपण पुढे जातो की या आजारापर्यंत पोहोचण्याची लेवल गाठतो तेव्हा खरं आपण जागे होतो आणि मग शेवटी डॉक्टरांकडे यावं लागतं त्या उपचारासाठी. सो त्याच्यावर आपल्याला काय उपाय सांगता येतील? 7 पॉइंट आहेत, खूप लक्षात ठेवायचे. एवढ्यावर काम केलं ना, जिथे आहात तिथून काम करायला सुरू करा, रिव्हर्सची लगेच सुरुवात होईल. पहिलं आहे प्राधान्यक्रम ठरवा. कशाला प्रायोरिटी द्यायची? आता एवढ्या जबाबदाऱ्या मी मगाशी सांगितल्या, स्वतःच्या वैयक्तिक, शारीरिक, मानसिक, स्वतःचं आरोग्य 30-40च्या पुढे कुरबुरी सुरू होतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी पुन्हा आजार संभवतात. म्हणून स्वतःचं शारीरिक मानसिक आरोग्य, घरातल्यांचं शारीरिक मानसिक आरोग्य, घरातलं नियोजन, सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून नातेवाईक सणवार याचं नियोजन, वर्किंग प्लेसवरची आव्हानं, सामाजिक सगळं जबाबदाऱ्या, कटथ्रोट वाढलेली कॉम्पिटिशन आणि लास्टला सोशल मीडिया, ह्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्यांपैकी शांतपणे सिलेक्ट करा की सध्या माझा गोल काय असायला हवा किंवा प्राधान्य कशाला द्यायला हवं. दुसरं टीमवर्क. टीमवर्क म्हणजे काय की हा जो आता आपण किती वेळा बोललो की एकटीनेच करायचं आहे आणि परफेक्टली करायचं आहे. सो हे टीमवर्क म्हणजे काय तर कामं वाटून घ्यायची. नवऱ्याला काय कामं यातली मी देऊ शकते, किराणा किंवा तुमचं भाज्या निवडणं ह्यासाठी हेल्पर्स ठेवू शकता, भाज्या कट करणं किंवा निवडून फ्रीजमध्ये ठेवणं ह्यासाठी हेल्पर्स मिळू शकतात. तर जिथे कुठे हेल्पर्स मिळू शकतील आणि तिला ते परवडण्यासारखं आणि जमण्यासारखं असेल तर नक्की पहिलं टीमवर्कमध्ये आपल्या हेल्पर्स घरातल्या कामांसाठी. मुलांना संस्कार करायचे आहेत, मुलांना अमुक तमुक करायचं, ही जबाबदारी माझीच आहे. आजी आजोबांना काही क्वालिटी टाइम दे, त्या आजी आजोबांना 4 गोष्टी सांगू देत, त्यांनी अनाहूतपणे खूप सारे चांगले संस्कार मुलांवर होणार आहेत. थोडं क्वालिटी टाइम त्यांना त्यांच्याबरोबर दे आणि सांग त्यांना आजी आजोबांना मदतीला घे. प्रायोरिटी ठरवामध्ये म्हटलं तसं मुलांच्या बरोबरचा क्वालिटी टाइम शुड बी द प्रायोरिटी 1. जर तुला मुलांचं खरंच आहे ना तर तू त्यांच्यासाठी तो जो क्वालिटी टाइम भला अर्धा तास देशील, 1 तास देशील, पण ते तुझं प्राधान्यक्रम हवा रोजच. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक कामाला कुणीही आवाज दिला की हो मी करते, हो मी जाऊन घेऊन येते, मी येते काकू नक्की किंवा मी येते आई नक्की, नाही. जिथे तुम्हाला जमण्यासारखं नाही असं दिसतंय किंवा तुमची खूप धावाधाव होणार आहे तुम्हाला दिसतंय, ते प्रेमाने नाही म्हणायला शिका. आपण पुढे उल्लेख करणारच आहोत की आरईबीटी कसं मदत करतं, पण त्याच्यामध्ये आपण असर्टिव्ह टॉक हे खूप महत्वाचं प्रिन्सिपल शिकवतोय की कितीही अवघड मुद्दे असतील तरी समोरच्यापर्यंत आपल्याला ते मांडता यायला पाहिजे. नाही म्हणायचं ही सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो समोरच्यापर्यंत मांडता आला पाहिजे आणि पुढच्याला न दुखवता. तर अशा स्किल्स अवगत करून घ्या की तुम्हाला जिथे जमण्यासारखं इझिली तिथे विनाकारण नाही म्हणू नका, पण जिथे जमण्यासारखं नाहीये तिथे नाही म्हणावं. चौथं आहे की स्वतःसाठी वेळ द्या. हेच तर मेन कारण आहे की आपण आपल्यासाठी वेळच दिला नाहीये. क्वालिटी टाइम जो स्वतःसाठी, आणि तो कुठल्याही वेगळ्या जबाबदारीचा नाही. मी बस निवांत बसले, मला आवडतोय मूवी एखादा बघतीये, मी निवांत आराम करतीये, लोळतीये, असा जो स्वतःचा टाइम आहे तो हा स्वतःचा रोजचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी हवा. और काही नोट्स काढायच्यात, काही डायरी लिहायची, स्वतःचा तो मी टाइम, मला टाइम, किंवा गाणी ऐकायचे, और मला डान्स करायचा आहे, जे असेल ते स्वतःच्या आवडी थोडक्यात जपल्या पाहिजे. ते पुढे आहेच. तो म्हणजे काय, मी माझ्या पेशंटमध्ये ते लिहूनच दिलेलं असतं. डेस्क म्हणजे काय, DESFH, डेस्क म्हणजे काय, D डाएट,
E एक्सरसाइज, S चांगली स्लीप, नंतर F म्हणजे फ्रेंड्स आणि H म्हणजे हॉबीज. सगळ्या पेशंटच्या केस पेपरवर लिहिलेलं असतं DESFH. तू पण लक्षात ठेवशील. आता हे पूर्णतः आपल्याकडे दुर्लक्षिलं जातं. तिचा स्वतःचा डाएट, एक्सरसाइज, झोप, फ्रेंड्स आणि हॉबीज या काहीही महत्वाच्या नाहीत असे मानलेले घटक आहेत. मला विचाराल तर हे एका चांगल्या सुदृढ आरोग्यदायी स्त्रीचा पाठीचा कणा आहे. आणि आता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अपयश पचवायला शिका. आपल्याला कुठेही अपयश नको आहे म्हणून तर परफेक्टचा नाद लावलाय ना. आता याच्यासाठी अपयश पचवायला शिका असं नुसतं म्हणण्याने होत नसतं. स्वतःला वेळ द्या असं नुसतं म्हणण्याने होत नसतं. नाही म्हणायला शिका असं नुसतं म्हणण्याने होत नसतं. तर ह्या सगळ्याची उपाययोजना जी दिली आहे ना ती REBT मध्ये दिली आहे आणि ते खूप महत्वाची उपाययोजना आहे या सगळ्यावर. मी हा विषय उगाचच नाही घेतलेला. माझ्या क्लिनिकमध्ये अतिशयोक्ती नको वाटायला, एक दुसरी जी स्त्री माझ्या क्लिनिकमध्ये येते ती माझ्यामध्ये सुपरवुमन सिंड्रोमची शिकार असते. प्रत्येक दुसरी स्त्री जी येते, कालच मी एका पेशंटची केस हिस्ट्री टेकिंग घेतली जिला टोटल सगळी सुपरवुमन सिंड्रोमची सिम्पटम्स आहेत आणि ती पूर्ण थकलेली आहे. तिच्या डोळ्याखाली अक्षरशः काळ्या झालेला आहे आणि काळवंडलेली आहे आणि पूर्ण थकलेली. तिचे मुद्दे सुद्धा तिला मांडता येत नव्हते. हे जेव्हा आपण इतकं छान पद्धतीने इथे मांडतोय त्याच वेळेला खूप ठिकाणी खूप स्त्रिया खूप तणावात आणि खूप त्रासात आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो मी इथे काय करते, मी इथे शारीरिक आजार जे आहेत, जेव्हा इथे कसं आहे प्रियंका की तुम्ही ज्यावेळेस मानसिक लक्षणं दिसायला लागतील तेव्हा जागे झालात आणि ही कसरत थांबवली तर शरीराच्या आजाराकडे जात नाही. पण तुम्ही कुठेतरी कानाडोळा दुर्लक्ष केलं की ते मोठं 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 होत. शरीर हे माध्यम आहे. मानसिक त्रासाचा निचरा तिथल्या तिथे नाही केलं तर ते कुठून तरी शरीराच्या रूपी बाहेर पडणार, शरीरातल्या आजारांच्या रूपी. आणि मग शरीराला आजार झाल्यावर आपण सगळे जागे होतो आणि तिचे घरचे पण जागे होतात. तोपर्यंत बराच वेळ गेलेला आहे, बऱ्याच गोष्टी हातातून निघून गेलेल्या आहेत आणि मग घरचे घेऊन येतात तिला. तिचे दुर्लक्ष तर झालेलंच आहे पण घरच्यांचंही तोपर्यंत दुर्लक्ष झालंय. तिला एवढं एन्झायटी होत असते, तिला एवढं पॅनिक अटॅक येत असतात किंवा तिला स्लीपचे इश्यू असतात. ते घरच्यांना आजार नाही वाटत. जेव्हा तिला शरीराला आजार होतात की तिला BP वाढू लागला, PCOD झालाय किंवा शुगर डिटेक्ट झाले, मग ते डॉक्टरांकडे येतात. सो इथे जेव्हा माझ्याकडे येतात ना तेव्हा आपण काय करतो तर इथे मानसिक ताणतणाव हे तिचं रूट कॉज आहे. तिच्या आजाराचा मेन रूट कॉज किंवा मूळ काय आहे तर तिचं अवाजवी स्वतःकडूनच्या अपेक्षा आणि तिचं तो सगळा जो संभ्रम झालेला आहे की मीच सगळं करणार आणि मला जमलं नाही आणि मग त्यातून आलेली तिला गिल्टची भावना, हे सगळं जे आहे ना हे सगळं काढण्यासाठी आपल्याला तिला REBT शिकवायला सांगते ना. REBT मध्ये काय आहे. सो असं वाटायला लागतं की एवढं गंभीर आहे, तिच्या डोक्यामध्ये इतकी चुकीची समीकरणं आहेत, अगदी लहानपणापासून आहेत आणि आता ह्या जादूची कांडी फिरवल्यासारखं REBT काय तिला दुरुस्त करत असतील का असं वाटू शकतं, नवल वाटू शकतं. बट आहे तसंच आहे, जादूची कांडी असं नाही. सगळा घोळ जो आहे ना तो आपल्या विचारांमधला आहे, आपल्या थिंकिंग प्रोसेस मधला आहे आणि तो असा जा म्हटल्याने जाणारा नाहीये. तर आपल्याला ट्रेनिंग द्यायला लागतं, त्याच्या आधी ते शिकायला लागतं. तर ते स्किल्स म्हणजे आपले ताणतणाव नियोजन करणं किंवा आपल्या भावनिक मानसिक व्यवस्थापन शिकून घेणं, ते स्किल्स शिकून घेणं म्हणजे REBT कोर्स शिकणं. त्यानंतर आहे ते अप्लाय करणं. तो REBT मध्ये काय शिकवतो आपण की आपल्या मानसिक भावनिक सगळ्या ज्या काही ताणतणाव आहेत किंवा व्यवस्थापन आहे ते कसं शिकून घेतोय आपण. म्हणजे काय की मला जे वाटतंय की मीच केलं पाहिजे, परफेक्टच केलं पाहिजे, तर आता ह्या परफेक्टची डेफिनेशन काय इथपासून शिकवलं जातं की परफेक्ट असं काही नसतंच. तू कितीही छान केलं तरी त्याच्यात काही ना काही गुण हे राहणारच आहे. मग तुला मानसिक त्रागा हा अविभाज्य घटक आहे तुझ्या सगळ्या प्रणालीचा. सो हे जेव्हा आपण बोलतो की परफेक्ट होऊ शकत नाही त्यावेळेस आमचे एक सर आहेत आनंद नाडकर्णी सर, तर ते नेहमी म्हणतात की मग काय केलं पाहिजे अशा स्त्रीनी तर आपल्या अपूर्णतेचा, आपल्या बघा नीट आहे का, आपल्या अपूर्णतेचा आरोग्यपूर्ण स्वीकार. मी अपूर्ण आहे, तू अपूर्ण आहे कुठल्या तरी वेगळ्या अँगलने. माझ्यात 4 गोष्टी चांगल्या आहेत, तुझ्यात 4 गोष्टी वेगळ्या चांगल्या असतील. प्रत्येकात काहीतरी कमी आहे आणि काहीतरी ते खूप चांगल्या पद्धतीने करतात.
किंवा कुठलीही गोष्ट मी 100% व्यवस्थितच करू शकेल किंवा बरोबरच करू शकेल असं होणे नाही. तर ह्या अपूर्णतेचा आरोग्यपूर्ण स्वीकार हे आरईबीटी शिकवतं आणि ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून शिकवतं की माझ्यात काय प्लस पॉईंट आहेत, पुढच्यात काय आहेत आणि मी काय गुणांना वाव देऊन पुढे गेलं पाहिजे, माझ्या काय विकनेसेस आहेत ज्याच्यावर मी काम करत करत त्यांना कमी केलं पाहिजे. अशाच पद्धतीने आयुष्य कसं समृद्ध करता येईल. अशा प्रकारे आरईबीटी अजून खूप आहे आरईबीटी मध्ये बोलण्यासारखं की काय उपाय देतं, बट ही शिकण्याची गोष्ट आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे की ऍक्सेप्टन्स, ज्या गोष्टी नाहीयेत आपल्यामध्ये ते ऍक्सेप्ट करा. इथे तर सुपरवुमन सिंड्रोम मध्ये सेल्फ ऍक्सेप्टन्स हाच की आहे, हीच की आहे. आणि सेल्फ ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, मी माझे गुणदोष आणि त्याच्या सहितचा माझा पूर्णतः स्वीकार. हे बोलणं जितकं सोपं आहे ना तेवढंच हा कन्सेप्ट समजून घ्यायला अवघड आहे. बट तो खूप सोपा करून डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी सांगितला आणि त्याचा अतिशय म्हणजे सुदैवी आहोत आपण की अशी काहीतरी प्रिन्सिपल्स आहेत किंवा अशी काहीतरी थेरी आहे जी आपल्याला मदत करते. अमेझिंग आहे खरंच. तर हे शिकून घ्यायचे. मग काय होतं त्याने, तिला कळायला लागतं की आपण किती वाजवी अपेक्षा आहेत आपल्याकडून आणि आपल्याला कुठे थांबणं गरजेचं आहे. आणि मग एक स्माइल देऊन छान पुढे निघून गेलं की मला जेवढं करणं आहे तेवढं मी केलंय, सगळ्यांच्या बरोबरीने मदतीला घेऊन केले आणि तेही आनंदी आणि मीही आनंदी आहे. असं आनंदी आयुष्य नक्कीच जगता येतं. आणि कितीतरी म्हणजे माय वर्ड्स की माझ्या ओपडीत येणाऱ्या, माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या कितीतरी स्त्रिया ज्या ह्या आजाराने ग्रस्त असतात, आरईबीटी शिकल्यानंतर त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालेलं याची डोळे मी इथे बघितलेले. छान. तर आता जाता जाता एक टेकअवे मेसेज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय द्याल? आता आपण बघशील की खरं तर सामान्य लोक जी आहेत, नॉन मेडिकल लोकांना याबद्दल काही माहितीच नाही. त्यामुळे सगळा आजचा एपिसोड किंवा आजची माहितीच ही एक संदेश आहे. बट तरी शेवटी जाता जाता मला नक्की सांगायला आवडेल की आपण म्हणतो किंवा आहेच वास्तव की हे सृष्टीची जननी निर्माती आपल्या सगळ्यांची जी आपल्या ह्या विश्वाची जी जननी आहे ती स्त्री आहे. आपलं पालन पोषण करते, डोळ्यात तेल घालून आपली काळजी घेणारी अशी ही जी स्त्री आहे, जिच्या सगळं विश्व जिच्यावर अवलंबून आहे. आपल्या संस्थेचा, ह्या विश्वातील ह्या संस्थेचा, सिस्टीमचा एक महत्त्वाचं फाउंडेशन बेस आहे ही स्त्री. तर तिचं असं मानसिक आणि शारीरिक पतन होणं किंवा शारीरिक मानसिक आजार तिला होणं हे खूप मोठं गंभीर स्वरूप घेत आहे. आणि याची सर्व मैत्रिणींनी, सगळ्या माझ्या सावित्रीच्या ज्या लेखी आपण म्हणतो किंवा हिरकणी ज्या म्हणतो की ती जे काही कौतुक करावं तेवढं कमी आहे. बट ह्या सगळ्यांनी ही काळजी घ्यावी. जे मी आता सांगितलं यातल्या बऱ्याच उपाययोजना सहज करता येण्यासारख्या असतात आणि लवकरात लवकर ते सुपरवुमन नावाचं जे काही खूण आहे किंवा भूत आहे ते डोक्यातून लवकरात लवकर काढावं, नक्कीच काढावं. आणि मी पुन्हा आपल्या समाजाचा जो इतर घटक आहे, जसं तिचे पती, नवरा, मुलं, वडील, आजूबाजूची सगळीच लोक यांनाही सांगेल की तिची काळजी किती घेतली पाहिजे. तिलाही भान नसतं कधी कधी, तिची काळजी आपण घेतली पाहिजे आणि तिने तिची काळजी घेतली पाहिजे. ती चांगल्यासाठीच हे सगळं करत असते. पण एका अशा पॉइंटवर आपण आलोय ह्या 10-20 वर्षातल्या प्रोग्रेसमध्ये की ती शरीराने आणि मनाने कोलमडायला लागली. आणि हा आपल्या सिस्टीमचा एक पायाभूत अंग आहे. आणि जर वर्किंग वुमन ज्या घराच्या बाहेर पडतायत त्यांची जर अशी अवस्था असेल तर आपली ही सिस्टीम पुढे कशी चालणार आहे, हा खूप मोठं संकट आहे आणि डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. सो नक्की सगळ्यांनी तिची काळजी घ्यावी आणि तिनेही स्वतःची ह्या सगळ्या माहितीवर काळजी घ्यावी. आणि छान आकाशाला गवसणी घालण्याचं आयुष्य तिला प्राप्त झालंय. इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या हाताशी आहे आणि छान जग आहे, छान युग आहे, छान इरा आहे सध्या तिला आकाशाला गवसणी घालायला. तर हे खूळ सुपरवुमनचं लवकरात लवकर डोक्यातून काढ आणि स्वच्छंदपणे मुक्त विहार कर. फारच छान. आजचा एपिसोड अगदी डोळ्यात अंजन घालण्यासारखाच झालाय आणि खरंच आपल्या स्वतःलाही कळत नाही आपण कधी या सिंड्रोमच्या आहारी जात चाललो. सो वेळीच सगळ्यांनी जागे व्हा आणि आज मॅडमनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, टेक्निक सांगितलं, त्याच्यावर काय काम करायचं याचा अगदी शांतपणे बसून विचार करा. सो थँक्यू सो मच मॅम, आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढं छान माहिती दिल्याबद्दल. डॉक्टर योजना यांची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स देते.
जर तुम्हाला काही याबद्दल कन्सल्टन्सी हवी असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि प्रियंका तुझंही खूप धन्यवाद पुन्हा मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल आणि मला एक चान्स दिल्याबद्दल पुन्हा एकदा काहीतरी सोशल अवेअरनेस रिलेटेड काम करण्यासाठी. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.